या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त श्री महालक्ष्मी महिला विकास व बहुउद्देशीय संस्था मार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक उत्साही आणि प्रेरणादायी कार्यक्रम साजरा करण्यात आलाय. हा कार्यक्रम महिलांच्या प्रगतीला आणि स्वावलंबनाला चालना देणारा ठरला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे राजशेखर शिंदे साहेब, प्रकल्प अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर आणि समाजसेवक अजय कुमार देवकते यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर शैला पांडुरंग सरोदे, आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका मजरेवाडी या देखील उपस्थित होत्या. संस्थेच्या संस्थापिका रेखा काशीनाथ मळलेवाडी रेखाताई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. दीपाली बोरगावकर यांनी प्रस्तावना केली, माधवी गोरनाळे यांनी सूत्रसंचालन केलं आणि कुलकर्णी मॅडम यांनी आभार मानले. या विशेष प्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आलाय. सन्मानित झालेल्या महिलांमध्ये डॉक्टर शैला पांडुरंग सरोदे, आरोग्य अधिकारी, पूजा अजय कुमार देवकते, कनिष्ठ लिपिक, शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर, ममता बाळासाहेब कुलकर्णी, टिकेकरवाडी, समाजसेविका, स्वाती युवराज गाडेकर, राऊत भाग्यश्री रामलिंग, उडानशिव क्षितिजा परशुराम, कुशेकर आरती सचिन या सर्व महिलांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे राजशेखर शिंदे साहेबांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. विशेषतः महिला लघु उद्योगांसाठी उपलब्ध कर्ज सुविधा आणि उद्योग कसे बनवायचे याबाबत मार्गदर्शन केलं. डॉक्टर शैला सरोदे यांनी महिलांनी सरकारच्या मोफत आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा आणि गंभीर आजाराबाबत सावध राहावे असे आवाहन केलं. संस्थापिका रेखाताई मळलेवाडी यांनी तळागाळातील महिलांना एकत्र आणून मोफत प्रशिक्षण, तयार मालाची मार्केटिंग आणि स्वावलंबनासाठी संस्थेची पूर्ण साथ राहील अशी ग्वाही दिली. मी ममता कुलकर्णी टिकेकर, सामाजिक कार्यकर्ता, आरोग्य विभागाला काम करते, तसंच महिला बचत गट. आज रेखा मळेवाडी यांनी महिला दिनाचं औचित्य साधून आम्हा सर्व भगिनींना सत्कार उत्सव मुहूर्ती म्हणून बोलवलेलं आहे. त्यांनी करत असलेल्या कामाबद्दल मी आभार मानते. महिला बचत गट व वेगवेगळ्या क्षेत्रात आणि काम करत आहेत. त्या हे करत असताना अनेक अडचणींना त्यांनी सामना केलेला आहे. सर्व महिलांना मी आरोग्यासाठी, महिला बचत गटासाठी अनेक वेळा मदत मी पण केलेली आहे. आरोग्याला मी हार्ट, किडनी, कॅन्सर, मेंदू यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी, शिर्डी, सीएम फंड यासाठी मी निधी मिळवून द्यायचं काम करते जिल्ह्याला. बचत गटासाठी देखील लोन मिळवून देणं, आत्मनिर्भर भारतचे प्रोजेक्ट करणं, अशा वेगवेगळ्या अडचणी सोडवणं व त्यांचे उद्योजक म्हणून मी स्वतः त्यांना उद्योग उभा करून दिलेले आहेत. अतिशय चांगला आनंद आहे का तर एक स्त्री म्हणून 8 मार्चच न करता 12ही महिने स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे. स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी 12ही महिने माझ्याकडे जेव्हा कधी लोक येतात, महिला येतात, त्यांचा 12ही महिने मी मान सन्मान केलेला आहे. धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापिका रेखाताई, ओंकार मळलेवाडी, सल्लागार काशीनाथ मळलेवाडी, पल्लवी पाटील, अनुराधा कुलकर्णी, अंबिका कुलकर्णी, सारिका लामतुरे, सुलोचना इटकर, सुषमा भंडारे, रोहिणी माने, पूजा करजगीकर, विकास प्रधान सर, सुनीता बिराजदार, लक्ष्मी आवटे, राजू काळे, राजश्री घोडके, राजर्षी यमगळी, चिवरे अप्पा, तेली सर, तात्या उजळंबे, समर्थ यांच्यासह सर्व सहभागींचा अथक परिश्रमाने हे कार्यक्रम शक्य झालाय. महिलांच्या प्रगतीसाठी असे कार्यक्रम अधिकाधिक व्हावेत आणि प्रत्येक महिला स्वावलंबी व सक्षम व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली जात आहे. श्री महालक्ष्मी महिला विकास व बहुउद्देशीय संस्था हातुरे वस्ती या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त या संस्थेने जो उपक्रम महिलांसाठी राबवलेला आहे, या एकाच व्यासपीठावर सर्व महिलांना एकत्र आणून त्यांनी विविध शासनाच्या विविध कर्ज योजनेच्या बाबतीत त्यांना माहिती दिली. त्याचबरोबर महिलांनी स्वतःचे जे उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत त्याचे छोटे छोटे स्टॉल त्यांनी या ठिकाणी लावले आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून विक्रीस आपण तयार केलेला जो प्रोडक्ट आहे ठेवला. याच्यावरून कळतं की श्री महालक्ष्मी महिला विकास व बहुउद्देशीय संस्था ही फक्त बोलत नाही तर ती कृतीशील कार्यक्रम करते. त्याच्यामुळे अनेक महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला. स्वतः त्या संस्थेच्या अंतर्गत शैक्षणिक संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे. याचा अर्थ या संस्थेच्या अंतर्गत अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या संस्थेनं अर्थातच श्री महालक्ष्मी महिला विकास व बहुउद्देशीय संस्थेनं या ठिकाणी कार्य खूप चांगल्या पद्धतीनं हातुरे वस्ती परिसरामध्ये केलेलं आहे. मी त्यांना खूप खूप या निमित्तानं शुभेच्छा देतो. खरं तर महिलांसाठी अशा प्रकारच्या संस्था या आधारवड बनायला पाहिजे, जेणेकरून उद्याच्या महिला
या जागतिक दिनाच्या निमित्तानं भविष्यामध्ये सक्षम बनतील आणि छोटे 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 उद्योग उभा करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील. आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये सुद्धा श्री महालक्ष्मी महिला विकास व बौद्धिक संस्था ही या महिलांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहील आणि त्यांना अर्थार्जन करण्यासाठी किंवा उद्योगासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजनेचा त्यांना लाभ एकाच व्यासपीठावर किंवा एकाच दालनामध्ये त्या उपलब्ध करतील. आणि अशा प्रकारे आपल्या भारताला लहानातल्या लहान गरीब कुटुंबातल्या व्यक्तींना उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आणतील. अर्थातच विकसनशील देशाच्या रांगेतून विकसित देशाच्या रांगेत भारत येण्यासाठी इतक्या छोट्या छोट्या समूहाचा सुद्धा त्या ठिकाणी आधार लाभतो आणि तेव्हा भारत कुठेतरी सक्षम बनतो. अशा अनेक संस्थांपैकी श्री महालक्ष्मी महिला व बहुउद्देश संस्थेचं कार्य हे वाखण्याजोग आहे. मी त्यांना भविष्यासाठी खूप खूप मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. असंच कार्य त्यांनी सतत सातत्याने करत राहो हीच मी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं मत थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. श्री महालक्ष्मी महिला विकास बहुउद्देशीय संस्था आणि सर्व सन्मानित महिलांना पुन्हा एकदा सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलकडून मनपूर्वक अभिनंदन. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.